अजून एक मोठी बातमी समोर येते इंधन साठ्यांबाबतची ही बातमी आहे संभाजीनगरमधून। इंधन साठ्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 22 मेच्या स्टॉक रिपोर्टमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध असल्याचं उघड झालंय। संभाजीनगरात 15,17,000 लिटर पेट्रोल तर 13,08,000 डिझेल उपलब्ध आहे आणि तरी देखील पंपांवर रांगा लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे एवढं इंधन गेलं कुठे असा सवाल उपस्थित होतोय। तर बघूया संभाजीनगर मधल्या इंधन साठ्याबाबतची माहिती। 22 मे 2026च्या स्टॉक रिपोर्टनुसार पेट्रोलचा साठा 15,17,000 लिटर इतका आहे। त्यामुळे लाखो लिटर इंधन आता गेलं कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। 7,65,000 लिटर पेट्रोल हे उपलब्ध आहे। डिझेलचा एकूण साठा आहे 13,08,000 लिटर। साठा असताना देखील वाहनांच्या रांगा का लागल्यात हा महत्त्वाचा प्रश्न आहे। डिझेल नसल्याने शेती मशागतीची कामंही रखडली आहेत। मग डिझेल आणि पेट्रोल जर का उपलब्ध आहेत तर मग ते शेतकऱ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचत का नाहीये हा महत्त्वाचा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय।